नमस्कार मंडळी, संचिता's टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज काहीतरी आपण असं बनवणार आहे जे लहान मुलांना खूप आवडतं। चॉकलेटपासून असं बनतं अशी एक नवीन रेसिपी आज आपण पाहणार आहोत। लहान मुलांना चॉकलेट, आईस्क्रीम अशा वस्तू खूप आवडतात आणि चॉकलेटच्या तर जास्त करूनच आवडतात। त्यामुळे आपण घरच्या घरी असे हेल्दी चॉकलेट्स बाईट आज बनवणार आहोत। त्यासाठी आपण काय काय साहित्य लागणार आहे ते बघा। तुम्ही नक्की घरी बनवा, एकदा ट्राय करा, तुमच्या मुलांना खूपच आवडेल। तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनटचा वापर करणार आहे, जे घरच्या घरी सगळ्यांच्या अवेलेबल असतं। मी इथे डेली गुड्सचं डेसिकेटेड कोकोनटचा वापर केलेला आहे, तुम्ही कुठला पण वापरू शकता। इथे मी आता हे घेणार आहे। ह्या चॉकलेट बाईटसाठी आपल्याला जास्त काही लागणार नाही आहे, खूप कमी प्रमाणात, खूप कमी साहित्यामध्ये हे चॉकलेट्स बाईट्स आपण बनवू शकतो घरच्या घरी। आता आपण ह्याला काय काय लागणार आहे ते पाहूया। मी इथे खोबरं घेतलेलं आहे, डेसिकेटेड जे सुक्कं असतं, एकदम बारीक केलेलं असतं, त्याचा वापर मी इथे करणार आहे। ते भांडं जरा लहान पडत होतं म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये घेतलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये कंडेन्स्ड मिल्क म्हणजे मिल्क मेडचा वापर करणार आहे, तुम्ही दुसरंसुद्धा घेऊ शकता। मी इथे अमूलचं मिल्क मेड यूज करणार आहे गोडसाठी। तुम्हाला जेवढं प्रमाणात गोड हवं आहे तेवढं आपण घेऊया, पण एकदम असं पातळ नाही करायचं आहे। आपल्याला त्याच्या अशा बाईट्स बनवता येतील, जसे आपण चिक्की बनवतो तसं बनवता येतील एवढ्या प्रमाणातच आपल्याला त्याला हे करायचं आहे, असं थोडंसं थिकच ठेवायचं आहे। त्यामुळे प्रमाणात तुम्ही इकडे कंडेन्स्ड मिल्कचा वापर करू शकता। मी इथे जास्त करून एक मोठा चमचा असा होईल, डाळीचा असतो त्या प्रमाणात मी इथे कंडेन्स्ड मिल्क घेतलेला आहे। आणि आपण हे मिश्रण आता एकदम मिक्स करून घेणार आहोत। जास्त एकदम असं पातळ नाही करायचं आहे, थोडंसं घट्टसरच। तुम्ही बघू शकता इकडे मिश्रण मी असं घट्टसर असं मळून घेतलेलं आहे। आता आपण ह्याचे छोटे छोटे बाईट्स बनवणार आहोत। चला तर मग मी दाखवते आपण ह्याचे बाईट्स कसे बनवूया। इथे मी एक ताटले घेतले आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे असे हातावर एक गोळा असा बारीक गोळा घेता येईल असा घेऊया आणि त्याला असं हळूहळू प्रेस करून आपण त्याचे त्याचे रेक्टँगल म्हणजे जसं आयताकृती असा आकार देऊन ह्याच्या वड्या बनवणार आहेत। असे बाईट्स आपण त्याला बोलू शकतो। तुम्ही गोलसुद्धा बनवू शकता, चपटेसुद्धा करू शकतात, पण मी ह्या आकाराचे बाईट्स बनवणार आहे, जेणेकरून ते आपल्याला चॉकलेटमध्ये सहज डीप करता येतील। तुम्हाला हवा त्या आकाराचे तुम्ही बाईट्स बनवू शकता। इथे बघू शकता मी त्याला दोन्ही साईडनं असं चपटा करून मग हाताने आकार आधी दिलेला होता। अशा प्रकारे तुम्ही असे सर्व जे बाईट्स आहेत आपले ते आपण बनवून घेणार आहोत। इथे आपले बाईट्स सगळे बनवून झाले आहे, बघा दिसायला पण किती असे अप्रतिम आणि सुंदर दिसत आहेत। तुम्हीसुद्धा अशाच आकाराचे बनवा, पण दिसायला पण आणि खायलासुद्धा असे एकदम अप्रतिम असे लागतात। आता हे आपले बनवून झाले। आता ह्याला साधारण आपण अर्धा तास तरी फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवूया। आपण जे कोकोनट बाईट्स बनवले होते ते आपण आता सेट करायला ठेवल्या। आता आपण त्याला जे चॉकलेटची कोटिंग येणार आहे त्यासाठी मी इथे डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे, तुम्ही अमूलचं सुद्धा घेऊ शकता। मी इथे हे डार्क चॉकलेट घेतलेलं आहे, साधारण 2 ते 3 असे मोठे तुकडे मी इकडे घेतले आहेत। आता आपण हे चॉकलेट गॅसवर असे पूर्णपणे मेल्ट करायला घेऊया। मी इथे एका टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर असं भांडं ठेवून ते पूर्णपणे मी असं मेल्ट करून घेणार आहे। पाहू शकता इकडे मी डार्क चॉकलेट असं मेल्ट करून घेतलेलं आहे। आधी तर असं ते एकदम जेलीसारखं झालेलं, माहीत नाही पहिल्यांदा असं झालेलं आहे, पण नंतरला ते स्वतःहूनच मेल्ट झालं। आता मला जास्त एकदम गोड नको हवं म्हणून मी ह्याच्यामध्ये अनस्वीटेड अशी कोको पावडर टाकणार आहे, ज्याने थोडंसं असा कडवटपणा येईल। पण तुम्ही जर तुमच्या मुलांना एकदम गोड हवं असेल तर तुम्ही हे स्किप करू शकता, कोको पावडर नका टाकू। पण मला इथे थोडंसं असं डार्क म्हणून हवं म्हणून मी इथे 2 चम्मच कोको पावडरचा वापर केलेला आहे। जर तुम्हाला नाही करायचं असेल तर तुम्ही ते स्किप करू शकता। आता हे सर्व आपण मिश्रण एकदम असं पातळसर करून घेणार आहोत आणि आपण जे आपले बाईट्स आता फ्रीजरमध्ये ठेवले ते अर्ध्या तासाने झाले आहेत, त्यामुळे ते आता आपण बाहेर काढून घेऊया।
ते मी चॉकलेट एका बाउलमध्ये घेतलेलं आहे मोठ्या, जेणेकरून आपल्याला जे आपले बाईट्स आहेत ते सहजपणे डिप करता येतील. मी बाईट्स असे काढून घेतले आहेत. तुम्ही बघू शकतात किती मस्त असे दिसायला आहे आणि असे एकदम कडकसुद्धा झालेले आहेत. फ्रीजरमध्ये साधारण अर्धा तास फक्त यांना सेट करायला ठेवा, जेणेकरून ते असे थोडेसे कडक होतील आणि कसे आतून क्रंची होतील. आता आपण एक एक करून हे सर्व बाईट्स आता ह्याच्यामध्ये डिप करून घेणार आहोत. अशा चॉकलेटच्या गोष्टी लहान पोरांना लय आवडतात, त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. आणि ही रेसिपी आवडल्यास संचिताज टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नाही तुम्ही नक्की करा आणि अशा नवीन नवीन रेसिपी या घरच्या घरी ट्राय करून बघा. खूप मस्त असे हे चॉकलेट्सचे बाईट्स लागतात. आतून पण एकदम सॉफ्ट आणि वरून चॉकलेट एकदम क्रंची असे लागतात. आता आपण एक एक करून सर्व बाईट्स असे हे चॉकलेटमध्ये डिप करून घेऊया. तुम्हाला जर डार्क चॉकलेट नाही हवं असेल तर तुम्ही मिल्क चॉकलेटसुद्धा वापरू शकतात किंवा व्हाईट चॉकलेट असं ते सुद्धा वापरू शकतात. पण मी इथे डार्क चॉकलेटचा वापर केलेला आहे, जेणेकरून ते अशी एकदम चॉकलेटी आणि व्हाईट अशी कोटिंग मस्त दिसते. खायलासुद्धा एकदम अप्रतिम लागतात. काही अवघड नाही आहे. घरच्या घरी हे सर्व सामान आपल्याला अवेलेबल असतं, त्यामुळे नक्की ट्राय करा आणि आपल्या संचिताज टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आता मी सर्व बाईट्स ह्याच्यामध्ये डिप करून घेते आणि साधारण 15 ते 20 मिनटं आपण यांना फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत. साधारण अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता सर्व बाईट्स मी इकडून फ्रीजमधून काढून घेतलेले आहेत. किती अतिशय सुंदर असे दिसत आहेत. आता आपण यांना गार्निश करून घेऊया. मस्त असे दिसायला बघा किती छान दिसत आहेत. चला तर मग गार्निश करून घेऊया.